आत्ताची एक सगळ्यात मोठी बातमी पाहूयात। नसरापूरच्या नराधमाला मारून टाकण्याची मागणी ही कुटुंबियांकडून केली जाते। माझ्या नवऱ्याला मारून टाका, आरोपी भीमराव कांबळेच्या पत्नीनेच अशी मागणी केलेली आहे, अशी माहिती ही सध्या समोर येते। त्यामुळे नसरापूर प्रकरणामध्ये आत्ताची ही एक सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहतोय। मावशी 2 दिवसापूर्वी तुमच्या पतीने एक खरंतर निंदनीय कृत्य केलं। एका मुलीला कलाश्वर करून मारून टाकलं। संतप्त प्रतिक्रिया नागरिकांच्या मध्ये तुमची पत्नी म्हणून काय भूमिका आहे? माझी भूमिका अशी, त्या बाळाची हत्या झाली ना चिमुकलीची, त्या जाग्यावर त्याला ठेचून तसाच मारला पाहिजे, माझी एवढीच इच्छा आहे। तुम्ही काय संपर्क आता त्याला सोडवायला वगैरे जाणार किंवा काय? मला त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही, अजिबात नाही। माझ्यापर्यंत कुणी त्याचं अंत्यविधी झालाय म्हणून सांगाय पण येऊ नाही काय, ही माझी नम्रतेची विनंती। गेल्या किती वर्षापासून संपर्कात नाही? 10 वर्ष झाली। आता तुमची हीच मागणी की त्यांना कठोर शिक्षा व्हावी, कठोर कोर्ट शिक्षा व्हावी, फाशीच झाली पाहिजे। फाशी नाही तर मग त्याला कठोर ठेचून शिक्षा मारला नाही, पाहिजे, त्याला ठेचून मारला पाहिजे। फाशी ते किरकोळ आहे, जाळला पाहिजे त्याला उभा, चौकांमध्ये, त्याशिवाय असा जिवंत। न्याय व्यवस्थेवरती तरी माझी मनाची आग निवणार नाही। दादा, तुझ्या वडिलांनी कृत्य केलेलं आहे, वडील म्हणून काय वाटतं तुझ्या वडिलांनी एवढं कृत्य केलं? वडील म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते ह्या अशा व्यक्तीला। त्याने त्याच्या पोटी मी जन्म घेतला, हाच माझा मोठा गुन्हा आहे आज। आणि ह्या चिमुकलीला हे जे काय घडलंय, हे अमानुषपणे त्यांनी जे हे केलेले कृत्य, ह्याला मला हे निंदनीय कृत्य अत्यंत, ह्याला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे त्याला फाशी झाली पाहिजे, त्याला खेचून मारला पाहिजे तिथं त्याच ठिकाणी, त्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे। आज माझी बाची तशीच ती आहे मला। माझ्या बहिणीच्या किती 11 मला माझे बाचे आहेत। मला खूप वाईट वाटले अत्यंत। जी समाजातून प्रतिक्रिया तिखट उमटते, संतप्त प्रतिक्रिया, तीच तुमची आमची तीव्र भूमिका आहे की त्याला खेचून मारला पाहिजे। तीव्र भूमिका आहे, कारण की आम्हाला ह्यात मध्ये लय त्रास होतोय, मानसिक त्रास होतोय। जीव तुम्हाला आता याचा त्रास होणार आहे। गावकरी सुद्धा वेगवेगळे आरोप करतात, गावकऱ्यांचे आरोप चुकीचे कसं वाटतं तुमच्यावर होणारे आरोप, तो त्यांचा दोष तुम्हाला दिला जातो? त्यांचा त्याचं नाव आमच्या नावाला जोडलंय, माझं नाव त्याच्या मागे जोडलंय, म्हणून मला आता त्याचं ते सगळं ऐकून घ्यावं लागेल काय मला बोलतील ते। काय केलं पाहिजे आता? शासनाने काय केलं पाहिजे? शासनाने ह्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे, त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, नाही त्याला ठेचून मारला पाहिजे। आज छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, न्याय व्यवस्थेवरती लोकांचा विश्वास उडल असं काय केलं तर, एवढीच माझी विनंती। मी ह्याच्याशी काहीच बोलू शकत नाही, मी अपशब्द आहे। मावशी 2 दिवसापूर्वी तुमच्या पतीने एक खरंतर निंदनीय कृत्य केलं। एका मुलीला कलाश्वर करून मारून टाकलं। संतप्त प्रतिक्रिया नागरिकांच्या मध्ये तुमची पत्नी म्हणून काय भूमिका आहे? माझी भूमिका अशी, त्या बाळाची हत्या झाली ना चिमुकलीची, त्या जाग्यावर त्याला ठेचून तसाच मारला पाहिजे, माझी एवढीच इच्छा आहे। तुम्ही काय संपर्क आता त्याला सोडवायला वगैरे जाणार किंवा काय? मला त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही, अजिबात नाही। माझ्यापर्यंत कुणी त्याचं अंत्यविधी झालाय म्हणून सांगाय पण येऊ नाही काय, ही माझी नम्रतेची विनंती। गेल्या किती वर्षापासून संपर्कात नाही? 10 वर्ष झाली। आता तुमची हीच मागणी की त्यांना कठोर शिक्षा व्हावी, कठोर कोर्ट शिक्षा व्हावी, फाशीच झाली पाहिजे। फाशी नाही तर मग त्याला शिक्षा ठेचून मारला नाही, पाहिजे, त्याला ठेचून मारला पाहिजे। फाशी ते किरकोळ आहे,